10वी-12वीचा नुकताच निकाल लागलाय आणि ज्या मुलांना कमी मार्क्स पडलेत त्या मुलांना त्यांचे पालक बेदम मारत आहेत. बेदम हा शब्द मुद्दाम मी वापरतोय कारण रोज तशा पेपरला बातम्या ऐकायला मिळत आहेत. हा व्हिडिओ खास माझा पालकांसाठी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या मुलाला कमी मार्क्स पडले म्हणून तुम्हाला त्रास होत नाहीये. तुमच्या मुलाला कमी मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही मुलाला तुमच्या मारत नाहीये, तर त्याच्या मित्राला किंवा तुमच्या शेजारच्या एखाद्या मुलाला जास्त मार्क्स पडलेत म्हणून तुम्हाला वाईट वाटते. आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. सगळ्यात पहिला आपल्या मुलांची तुलना इतर मुलांसोबत करणं बंद करा. इथेच तुमची सर्वात मोठी चूक होते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, त्या क्षेत्रामध्ये टॉप लोकांची लिस्ट काढा आणि त्यांच्या 10वी आणि 12वीचे मार्क्स बघा. तुम्हाला 95% लोक असे दिसतील की जे 10वी-12वीला नापास आहेत किंवा 10वी-12वीला त्यांना कमी मार्क्स आहेत. आज ते प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य करतायत. तुमचं सुद्धा नाणं खणखणीतच आहे. फक्त 10वी-12वीच्या मार्कावरून त्याला जज नका करू. तुम्ही त्यांचं भवितव्य नका ठरवू की आमची मुलं वाया गेली म्हणून. का एवढा पाऊ कशासाठी? 10वी-12वीच्या मार्कावरती त्याचं भविष्य ठरतंय का? अजिबात नाही. अहो, झाल्या असतील काही चुका, त्याला पाठबळ द्या. मी परत एकदा सांगतो की तुमचं नाणं खणखणीतच आहे, पण त्याला योग्य ती दिशा अजून मिळालेली नाहीये. त्याच्यातल्या सप्त गुणांना ओळखा आणि त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये टाका. फक्त त्याला एकदा म्हणा की बाळा, काही नाही, इट्स ओके, तू चल पुढं, आम्ही आहे तुझ्या सोबत. बघा तुमचं ते मान उंचावते की नाही पोरग ते. फक्त मी जे सांगतोय ना ते फक्त एकदा करून बघा. या फेजमध्ये त्याला फक्त धीर द्या आणि एवढंच म्हणा की मी तुझ्या सोबत आहे. बघा तुमचं पोरग कसं वाऱ्याच्या वेगाने पळतंय पुढे ते.